तो पहिल्यांदा त्या मंदिरात गेला होता. कुठल्याही विशेष कारणासाठी नाही, ना नवस, ना एखादी मोठी अपेक्षा, फक्त सहज म्हणून. हे मंदिर फार मोठं नव्हतं, फार प्रसिद्धही नव्हतं. पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं तर अजिबात नाही. आजूबाजूला दुकानं होती, रस्त्यावर गाड्यांचा आवाज होता, लोकांची नेहमीची वर्दळ होती. मंदिरात पाऊल टाकलं तेव्हा त्याला काही वेगळं वाटलं नाही. सगळं साधं होतं, परिचित, नेहमीसारखं. लोक येत होते, थोडा वेळ थांबत होते, दर्शन घेत होते. कोणी डोळे मिटून उभं होतं, कोणी मनात काहीतरी पुटपुटत होतं, कोणी फक्त शांत उभं राहून निघून जात होतं. तोही तसाच उभा राहिला काही क्षण, आणि मग बाहेर पडायचाच विचार करत होता. पण निघायच्या आधी तो थोडा वेळ तिथेच थांबला, फक्त पाहण्यासाठी. आणि तेव्हाच त्याला हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. इथे लोक फार कमी बोलत होते, मोबाईलवर नाही, एकमेकांशी नाही. सगळं शांत होतं, पण ती शांतता नेहमीसारखी नव्हती. त्याच्या मनात प्रश्न आले, हे असंच का आहे? इथे काही वेगळा नियम आहे का? लोक इतके गप्प का आहेत? पण प्रश्न मनात येऊनही तो कुणाला विचारला गेला नाही. तो स्वतःलाच थांबवतोय हे त्याला जाणवलं. मंदिरात काम करणारी माणसं होती, सेवेकरी, व्यवस्थापक, कोणी ना कोणी. ते रागवत नव्हते, ते उद्धट नव्हते, ते कुणाला थांबवतही नव्हते. तो जर काही विचारायला गेला तर उत्तर मिळालंच असतं. पण तरीही प्रश्न विचारायची गरजच त्याला वाटली नाही. थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं, इथे नियम कुठेच लिहिलेले नव्हते, फलक नव्हते, सूचना नव्हत्या. हे करा, ते करू नका, असं कुठेही नव्हतं. तरीही सगळे लोक एकसारखेच वागत होते. कुणी सांगितलं नव्हतं कुठे उभं राहायचं, तरीही सगळे ठराविक जागीच उभे होते. कुणी सांगितलं नव्हतं कुठे जायचं नाही, तरीही काही जागा लोक आपोआप टाळत होते. तो विचारात पडला. कोणी कोणाला थांबवत नाही, तरीही सगळे थांबलेले. कोणी प्रश्न विचारायला मनाई करत नाही, तरीही प्रश्न विचारले जात नाहीत. हे सगळं कधी सुरू झालं असेल आणि कसं? त्याने आजूबाजूला पाहिलं. वेगवेगळी माणसं होती, काही श्रद्धाळू, काही सवयीने आलेली, काही फक्त शांततेसाठी. पण सगळ्यांचं वागणं थोडंसं सारखंच होतं. कोणी जास्त वेळ थांबत नव्हतं, कोणी खोलात जात नव्हतं, कोणी जास्त लक्ष देत नव्हतं. त्याच्या मनात एक प्रश्न आला, ही शांतता श्रद्धेमुळे आहे का? की लोकांना आधीपासून असं शिकवलं गेलंय की इथे प्रश्न विचारायचे नसतात? की इतक्या वर्षात ही सवयच बनली आहे? त्याला कुठलंही उत्तर मिळालं नाही, आणि त्याने कोणाला विचारायचाही प्रयत्न केला नाही. कारण त्या क्षणी त्यालाच खात्री नव्हती, हा प्रश्न विचारायचा आहे की नाही. तो हळूच बाहेर पडला. मंदिराच्या बाहेर नेहमीसारखा गोंधळ होता. आवाज, गाड्या, लोक, सगळं पूर्वीसारखंच. पण आतली शांतता त्याच्या मनात थोडा वेळ राहिली. आणि एक विचारही, कदाचित हे मंदिर वेगळं नाही. कदाचित काही ठिकाणी आपणच प्रश्न विचारायचं थांबवतो. काही ठिकाणी श्रद्धा महत्त्वाची असते, काही ठिकाणी नियम, आणि काही ठिकाणी प्रश्न न विचारणं. म्हणूनच कदाचित काही मंदिरात काही प्रश्न कधीच विचारले जात नाहीत.